निजं सर्वदोषव्यपेतं सर्वान्तरं तु पूर्णं प्रकृतिवतिमजं मम प्रकृतिप्रत्यमजं सर्वबाह्यं सुनित्यं सर्वज्ञं सर्वशक्तिं सर्वमुनिमुनिजाते सदा सेव्यमानं विष्णुं वन्दे सदाहं सकलजगदनत्यन्तमानन्दतन्त्रम्। चतुर्थ ब्राह्मण हो, चतुर्दश 14वा अन्नं ब्रह्मेत्येकम् आहुः एके किम आहुः अन्नं ब्रह्म इत्याहु. काही लोक काय म्हणतात अन्न हे ब्रह्म आहे तन्न तथा पूयती तसं ते पवित्र करू शकत नाही. पूयती वा अन्न मृते प्राणात अन्न हे प्राणाला सोडून कधी पवित्र करू शकत नाही. प्राणम प्राणो ब्रह्म इत्येके आहो. प्राण म्हणजे ब्रह्मदेव म्हणून परब्रह्म आहे असं काही लोक म्हणतात. त्यांना ते बरोबर नाही. तथा शुष्यती वै प्राण होते म्हणजे तसं जर केलं तर मग शुष्क होऊन जातं वाळून जातं. प्राण होते अन्नादी ते प्राण त्या अन्न नाव परमात्म्याला सोडलं तर हे सगळे हम्म हे देवते एकदा होईल. मग तसं तसं जर केलं तर सगळे देवता एके ठिकाणी होतात. आणि तसं झालं असताना भूयम भूत्वा झालेलंच पुन्हा होऊन परमतां गच्छत परमापण पदाला प्राप्त होतात. अतः गच्छतः तद् आह प्रातृदः ते त्यालाच म्हणतात प्रातृदः. प्रातृ म्हणजे देणारे. प्रापयति प्राणं ददाति इति प्रातृदः. पितरं किं स्थित एवं विदितं पितृगणांना काय दिल्यासारखं होतं मग. एवं विदुषे याप्रमाणे कोणताही ज्ञानी साधू करावा चांगलं करावं समजून घेतलं असं ना किमेव आत्मा असाधू कुर्यामिती. मग आपल्याला असाधू काय होतं देश स्मः मग त्यावेळेस तो म्हणून घेतो पाणी नामा प्रातृदः कस्त्वेन यो एकधा वयम. हातामध्ये घेतलेले जे पात्र म्हणजे सत्पात्र असणारे त्या ठिकाणी दान देणारा आहे ना एकदा कोण वर त्याच्यातला स्वीकार करतो एक विषय भूयम भूत्वा पुन्हा तसाच होऊन परमताम गच्छती परमश्रेष्ठता त्याला प्राप्त होती. इति तस्मा उ एतदुवाच त्यावेळेस त्याला ह्याप्रमाणे म्हणाले वीत्यन्नं वै वे अन्ने हिमानी. वी म्हणजे अन्न आहे आणि त्या अन्नामध्येच खरं सगळे प्राणी त्याच्यामुळे आश्रय करून राहत असतात. अन्नम अन्ने ही माने भूतानी विष्टाने आश्रय करून राहत असतात. रमती त्यांना आनंद करून आणून देत असतो. प्राणवयी रम प्राण म्हणजे प्राणे ही इमानी सर्वाणी भूतानी रमते. प्राणांच्या मध्ये प्राणांना वायू त्यामुळे सगळे लोक रत होतात आनंदमग्न होतात. सर्वाणी हवा अस्मिन् भूतानी विशंती. सगळे प्राणी सगळे भूत याच्यामध्ये येऊन राहत असतात. भूतानी रमते आणि त्या पंचमहाभूतांना बरोबर घेऊन रत होत असतात. एवं वेद ही गोष्ट कोण जाणतो. श्री बृहदारण्यकोपनिषद सप्तमाध्याये चतुर्दशम ब्राह्मणम. सप्तमाध्यायामध्ये याप्रमाणे 14वा ब्राह्मण संभवतात. अन्नाभिमानी ब्रह्मैव. अन्नाचा अभिमानी असणारा कोण आहे तर ब्रह्माच आहे. अन्नाभिमानी ब्रह्मैव. अन्नाभिमानी ब्रह्मैव प्राणो वायुर्दारः. अन्नाचा अभिमानी असणारा ब्रह्म आहे. प्राणदेव म्हणजे वायू. अन्योन्यान प्रविष्ट होतो ते एकमेकाला प्रविष्ट करून म्हणजे दोघा जण एका ठिकाणी बसणार. सर्वदैव असं संस्कृत सर्वदा केव्हाही तसे एका ठिकाणी मिसळूनच राहत असतात. वायुविना ब्रह्मणोपी शरीरम पूती विनश्यति. वायूशिवाय ब्रह्माचे शरीर देखील पवित्र होत असते. आयुष्य शोषे
तर मी वायू काय करतो, शेष माया अटी शुष्क होऊन जातो. विना ब्रह्म मांजसा, ब्रह्माला सोडून घेतलं तर ते शुष्क होऊन जातं. तयोरेवम परिज्ञानी, आणि ह्या दोघांनी मिळूनच राहावं लागतं असं सांगणारा जो आहे ना, वासिष्ठ पाणी नामक, वासिष्ठ म्हणून आहे, पाणी हातामध्ये राहणारा वासिष्ठ आहे. हम्म. वसती स्थीयत इति वासिष्ठ. ब्रह्मवायू वेद हे, ब्रह्मवायू विदे, ब्रह्म आणि वायूच्या बद्दल जाणणारा. कार्यम किम मया साध्व साधवा, काय करावं मी, चांगलं कोणतं करावं, वाईट कोणतं करावं, असं विचार येतो ना. असाधना साधेतून शक्य असो, अयोग्य असणाऱ्या गोष्टींनी हे साधन करणं शक्य नाही. म्हणून साधना किंवा साधू असणं, चांगलं कार्य केलं तरच शक्य होतं असं नाही. नाथस्य कृतकृत्यत्वाद, कृतकृत्य केलेलं जे आहे कृत्य, केलं तर काय केव्हा व्हावं, परमहरी परमात्म्याला जाणलं तरच होतं. किती प्रशस्य ज्ञानम वशिष्ठम प्राब्रवीत. त्यानंतर याप्रमाणे प्रशंसा केली असताना वशिष्ठाला त्या गोष्टीबद्दल कळवलेलं आहे. त्या वशिष्ठ प्राब्रवीत. ततः अन्योन्य अनुप्रवेशेन, ते एकमेकाला युक्त होऊन जेव्हा प्रविष्ट होतात ब्रह्म आणि वायुदेव. हम्म. ब्रह्म वायू, विशेषतः विशेष हे करून ब्रह्म वायू दोघांचा एकमेकाची संगाळ असताना, प्रयोजन म्हणून ते घेऊन प्रविष्ट झाले असताना, कसे भावे तुम्ही, कोणाच्या बद्दल हे, म्हणजे कोण याच्याबद्दल मुख्य कारण आहे. संप्रातृ प्रातृ म्हणजे चांगला पात्र असणारा जो आहे, सत्पात्र म्हणून जास्त आहे की नाही, तो म्हणायला लागलेला आहे. ब्रह्मानिवेशनीय, ब्रह्म त्याच्यामध्ये असावा लागतो, वायू का एक नाही. वायूच्या रतिदहा, रतिप्रद असणारा वायू आहे. ब्रह्मा जे आहे त्याच्यामध्ये निष्ठा असावा लागतो, त्याला आनंद देणारा जो आहे वायू आहे. आता प्रयोजन तुल्यम, तर त्याकरता दोघांचं प्रयोजन तुल्य आहे. अन्योन्यात्म प्रयोजनात, एकमेकाच्या प्रवेशामुळे जे आहे ते त्याच्यामध्ये आनंद इत्यादी प्राप्त होतो. संधान संहितेमध्ये सांगितलं. तर पंचदशम ब्राह्मण, त्यानंतर 15वं ब्राह्मण सांगायला गेले आहे. उत्तम प्राणो वा उत्तम प्राणो हि इदं सर्वम् उत्थापयति उत्थास्मा उक्थ विद्वेर वीरस्तिष्ठति उक्थस्य उक्थस्य सायुज्यं सलोकरान् जयति च जयति एवं. उक्थ म्हणजे प्राण आहे. हं? त्यात उद्गीतमुपासीत म्हणून त्या अथर्वण ब्राह्मणामध्ये आलं होतं. उक्त म्हणजे प्राण आहे, बरं का. उत्तम प्राणो वा उत्तम प्राणो ही, उक्त म्हणजे प्राण, प्राण ही, प्राण हा सगळ्यांना उत्थाप येते, सगळ्यांना उठवतो. उद्धा उत् उत् म्हणजे वर, अस्मा उक्थ उक्थ विद्वीर तिष्ठती. उक्थ म्हणजे उठवतो आणि त्याला शक्ती देतो आणि उत्पन्न उठून बसवतो. उक्तस्य साहित्यम, उक्त असणाऱ्या त्या वायुदेवामुळे साहित्य लोक, साहित्य सलोकता इत्यादी प्राप्त होतात. ही गोष्ट जो कोणी जाणार, ही गोष्ट सगळ्यांनी जाणार. असं पंचदश ब्राह्मणामध्ये आहे. षोडश ब्राह्मणामध्ये यजुः प्राणो वै, यजुः प्राणे हिमानी सर्वाणी भूतानी. यजुर्वेद म्हणजे प्राण आहे. यजु म्हणजे हे प्राण आहे, प्राणाला संबंधित आहे. प्राणे ही, प्राण एकदा असताना प्राणी सर्वाणी भूतानी विद्यन्ते, सगळे प्राणी सगळे सगळे भूतगण देखील युक्त होतात, म्हणजे कामाला लागतात. हा अस्मै सर्वाणी भूतानी श्रेष्ठाय, सगळेच्या सगळे लोक, सगळे प्राणी श्रेष्ठता प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून यजुषा साहित्यम, यजुर्वेदाचं साहित्य लोक जे आहे की नाही, सलोक आलोक्य साहित्य इत्यादी जे आहे की नाही त्याला प्राप्त होतात. जयती एवं वेद, ही गोष्ट चांगली जाणून घ्यावी म्हणून षोडश ब्राह्मणामध्ये सांगितलेलं आहे. सप्तदश ब्राह्मणामध्ये यजुर्वेदाला साम घेतात. साम प्राण होय, साम म्हणजेच ब्राह्मण, प्राण आहे. साम प्राणे ही मानी सर्वाणी, सामरूपी प्राणामध्ये सगळे प्राणी भूत सगळेजण सगळे आश्रय करून राहत असतात. सम्यांची हा अस्मे,
चांगल्या रीतीने प्रकाशवंत होतात. सम्यंची सम म्हणजे चांगल्या रीतीने, यंची म्हणजे प्रकाशवंत होतात. सम्यंची हास्मी सर्वाणी भूतानी, सगळे प्राणी त्याच्यामुळेच प्रकाशवंत होतात. श्रेष्ठाय कल्पनते, आणि ते श्रेष्ठ आहे असं कल्पनामध्ये असं विचारले म्हणजे असे दिसून येतात. सामना हा साहित्य म्हणून सामवेद जाणलं तर साहित्य सर्वकथा इत्यादी प्राप्त होतात, जे प्राप्त करून घेतात असा अर्थ. आता सप्तदश ब्राह्मण, अष्टादश ब्राह्मणामध्ये काय सांगतायत? क्षत्रम प्राणो वै क्षत्रम प्राणिही वै क्षत्रम त्रायते अयनम प्राण. क्षत्रिय म्हणजेच क्षत्रियामध्ये प्राण राहत असतो. क्षत्र म्हणजे प्राणामुळे युक्त होतो, आणि क्षतात केलं त्रायते ते क्षत्र म्हणजे आपल्याला नुकसानीपासून रक्षण करतात म्हणून क्षत्र बर का. त्या क्षत्र त्या जातीमध्ये जे आहे प्राण असतो. क्षणितो हो व क्षत्र मात्र. क्षणित हा क्षणापर्यंत राहणारा जो आहे की नाही, त्या करता त्याला क्षत्र म्हणतात. म्हणजे काय? क्षत्र. प्रण म्हणजे क्षत्र, म्हणजे क्षत्र. मात्र प्राप्त नव्हती म्हणून क्षणापर्यंत राहणाऱ्या गोष्ट ते क्षणापर्यंत राहायसारखी व्हावी की, ते राहण्याचं काम जे आहे क्षत्राचं असतंय. क्षत्र रक्षणामुळे क्षत्राच्या रक्षणामुळे साहित्यम सर्वकथा ते साहित्य मुक्ती प्राप्त होती, सर्वकथा देखील प्राप्त होती, म्हणून ती गोष्ट जाणून घ्या. याप्रमाणे अष्टादश ब्राह्मणामध्ये सांगितलेलं आहे. उत्थापनात उत्थनाम. आता वायुदेवाला उत्थ असं कशाला म्हणावं? उत्थापनात उत्थनाम, सगळ्यांना उठवतो. याकरता उत्थव शब्दाने प्राणदेव आहे. मोक्षे प्राप्यो येतो किरेही, मोक्षामध्ये देखील प्राप्त असतो. सगळ्यांना मोक्ष लोकामध्ये देखील तो प्राप्त होतो. यजुश्चात क्षतात प्राणात, यजू देखील क्षतापासून नष्ट होणाऱ्यापासून रक्षण करतो. याकरता यजुला क्षत्र असं म्हणतात. सम्यक चांगलेपणा त्याच्यामुळे येतात. सर्वेषां सामजप्रोक्तो, सगळ्यांना जे आहे सामशब्दाने वायुदेवच सांगितलं जातं इथं. वायुदेव जगत्पती म्हणून वायुदेव हाच जगतपती आहे असं देखील सांगितलं. 51 ब्राह्मण, 19वा ब्राह्मण. भूमिरंतरिक्षं द्यौरित्यष्टाक्षराण्यष्टाक्षरं हवा एकं गायत्री पदमेतदु हैवास्य एतत् यावदेषु त्रिषु लोकेषु तावद् जयति योऽस्य एतदेवं पदं वेद। भूमि अंतरिक्ष द्यौ इत्यष्टावक्षराणि। भूमि अंतरिक्ष द्यौ, द्यू आणि य हे दोन. याप्रमाणे ह्याच्यामध्ये भूमिरंतरिक्षम द्यौ ह्याच्यामध्ये 8 अक्षर आहेत. अष्टाक्षरम हवा एकम, त्या अष्टाक्षरांनी मिळून असलेले एक गायत्री पद होतं, गायत्री छंद होतो. गायत्री पदम एतदु ह एवास्य, हे त्याचं स्वरूप आहे, वैशिष्ट्य आहे. एतत्स यावदेषु त्रिषु लोकेषु, याप्रमाणे ह्या 3 लोकांमध्ये 3 अक्षर ज्यापर्यंत जोपर्यंत दिसून येतात तावत सो सगळ्या गोष्टीला सगळ्या लोकांना जिंकू शकतो. योश्या एतदेवं पदम वेद, ह्या पदांचे असे अक्षराची महिमा जो कोणी जाणतो की नाही तो हम्म, गायत्री छंदाने युक्त होतो, म्हणजे गायत्री छंदाने गती प्राप्त करतो. ऋजो यजनशी सामान्य इत्यष्टावक्षराणि अष्टाक्षरं भवा एकं गायत्री पदम् एतदु ह एव अस्याः एतत् यावती यंगा त्रयी विद्या तावत् जयति योऽस्य एतदेवं वेद। एवं पदं वेद, ऋच ऋग्वेदामध्ये, यजुर्वेद आणि साम असे सगळे ऋच यजुष साम साम हे सगळे अष्टाक्षर आणि 8 8 अक्षराचे आहेत. एक गायत्री, त्यापैकी एक पद म्हणजे गायत्री. एतदुह एवास्याः एतत् यावत्, त्याच गायत्री पदाचा एकच भाग जो आहे गायत्री छंदाने युक्त असतो. यावती त्रयी विद्या, जोपर्यंत ही विद्या आहे, त्रयी विद्या वेद विद्या आहे, तावत जयती
तो जाणतो ना तोपर्यंत तो जय प्राप्त करून घेतो. त्याप्रमाणे ह्या पदाचा म्हणजे अभिप्राय जो कोणी जाणतो की नाही तो जयशील होतो. प्राण अपान व्यान हे अक्षराने प्राण अपान व्यान म्हणून 8 अक्षरे. अष्टाक्षरम हा वा एकम. त्या अष्टाक्षरांचा एक पाद होत असतो बरं का गायत्री. परमेतद एतद तेच गायत्रीचं एक पद आहे. एतत् यावदिदं प्राणी जोपर्यंत हे हे स्वरूप प्राणी जाणतो की नाही तावद्ध जयती तोपर्यंत जयशील होतो. योश्च एतदेवं पदं वेद. याप्रमाणे ह्या पदांचे जे अभिप्राय जाणतो तो जयती जयशील होतो म्हणून सांगितलं. ऋग्वेद यजुर्वेद साम ते ऋग्वेद साम संस्थो यो भगवान पुरुषोत्तम. ऋग्वेद आणि यजुर्वेद आणि सामवेद यांच्यामध्ये असणारा जो परमात्मा आहे की नाही तर द्वितीय पदेन उक्तो तो दुसऱ्या पदाने सांगितला गेलेला आहे. गायत्र्या हा प्रथमेन तू. गायत्रीचे छंदाचे पहिलं पद आणि दुसरं पद जे असतात. भूमी अंतरिक्ष स्वर्ग असतं तृतीय किंवा भूमी अंतरिक्ष आणि स्वर्ग या 3 ठिकाणी असणारं तिसरं पाद. ते देखील समीरग हा वायुदेवाच्या बरोबर असते. असे 3 4 त्रिपदा गायत्री आहे. 3 पदांनी युक्त असलेली गायत्री छंद आहे बरं का म्हणून सांगितलंय. पहिलं पद म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद त्यामध्ये असणार. दुसरा पद म्हणजे द्वितीय पद येणोक्तो गायत्र्या स्वयं. गायत्रीचे द्वितीय पद देखील तशाच रीतीने आणि भूमी अंतरिक्ष स्वर्ग याप्रमाणे तिसरा पाद ते 3 पद असतात गायत्री मंत्रामध्ये. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि देवो न प्रचोदयात् अशा रीतीने 3 पदाचे एक गायत्री असते गायत्री छंद असते असं सांगितलं. अथाच एतदेव तुरीयं दर्शतं पदम. त्यानंतर ह्याच्या चौथं दर्शन म्हणजे दिसून येणारं पद म्हणजे परो राजा तो सगळ्यांचा श्रेष्ठ असणारा राजा आहे. येष तपती हा जो तप होतो यद्वै चतुर्थम तुरीय म्हणजे चौथा आहे की नाही त्याला चौथा म्हणतात. चौथ्या भागाला तुरीय म्हणतात. दर्शतम पदमिती दर्शन म्हणजे ज्ञानाने दिसून येणारं पद आहे. ददृश इव हे ते जाणून घेतल्यासारखाच असतो या त्याचा म्हणून त्याला चतुर्थ पाद म्हणजे शेवटचा पाद म्हणतात. परोरजा सवितुर म्हणून त्याच्यामध्ये मंत्रामध्ये परोरजा सवितुर हा म्हणून मंत्रामध्ये दिलेला आहे. परोरजस का म्हणून या 3 गोष्टींच्या पेक्षाही श्रेष्ठ असणार. सर्व ये व एक रज उपरी उपरी तपती कोणतेही रजोगुण आहेत की नाही त्याच्यावर वर असणारं स्वरूप संतप्त होत असत. एवं वै उपतपती एवं हैव श्रिया यशता याचप्रमाणे श्री ऐश्वर्य ह्याच्याने तप्त होत असतो. तप्त होतो म्हणजे काय अभिवृद्धी प्राप्त होते. व्यवस्था आहे तर एवं पदम वेद याप्रमाणे या पदाचा अभिप्राय जो कोणी जाणतो की नाही तो जयती. चतुर्थ पादामध्ये गायत्री चतुर्थ पादो गायत्र्या हा प्रणव हा समुदीयता 4 पादांनी युक्त असणारा गायत्रीचा मंत्र जो आहे तो प्रणव म्हणून म्हणला जातो. वाच्यो भगवान त्या प्रणवाने वाच्य असणारा परमात्मा आहे. सूर्यमंडल तो या रमा आणि सूर्यमंडलामध्ये असणारी रमादेवी आहे ती सत्वात्मिक असणारी ती रमादेवी लक्ष्मी. सत्वात्मिक सत्वात्मिक सत्वात्मिक्या एव सत्वात्मक असणारी लक्ष्मी देवी तिच्या बरोबर परमात्मा असतो. तत्संस्थो रजाख्य त्यामध्ये असणारा रजस्वरूपाने व्यक्त असणारा परमात्माच असतो. तसा परो रज हा तस्वा म्हणून पर रज 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 नावाचं जे आहे की नाही त्याच्यापेक्षा परश्रेष्ठ असणारा तस्मात जैव वेदम प्रभू त्या परमात्माला रजस असणाऱ्या लक्ष्मी देवीपेक्षा श्रेष्ठ आहे असं जो कोणी जाणतो की ते लोकांना ते वेदानां सर्वेषां प्राणीनामपी सगळ्या लोकांना वेदांना प्राण्यांना देखील तोच सर्वात श्रेष्ठ अधिपती आहे असं समजून घ्यावं. तदैव अधिपती भूत्वा यशः श्रीमांश्च जायते. तोच
अधिपती आहे असं समजून घेतलं तर कीर्ती ऐश्वर्य इत्यादी ठिकाणी संपन्न होतो. गायत्री उपासने योग्य, गायत्रीची उपासना करण्यामध्ये योग्य असणारा असा कोण आहे? ब्रह्मैव. गुरुमुख असणारा ब्रह्मदेव आहे. तस्मात उक्त फलम सर्वम सर्वोपादाच तसे, म्हणून सगळे फळ जे आहेत की नाही त्या ब्रह्मदेवाला, चतुर्मुख ब्रह्मदेवालाच मिळतात. सर्वोपासाचे तसे, त्यांनी जे केलेले उपासना असते ते सगळे पूर्ण केव्हा करते तर चतुर्मुख ब्रह्मदेवाने केलेलं असते. अंशेन उपासनान्येषां फलम अल्पम च योग्यतः, अंशतः उपासना बाकी लोकांनी केलेली असते म्हणून त्याला फळ देखील अल्प मिळत असते आणि तेवढेच ते योग्य असतात, तेवढ्याच अंशाला फळाला प्राप्त करून घेणे ते योग्य असतात. गायत्र्या न ह्यगो गायत्र्या न ही अयोग्योपी, गायत्रीला जो कोणी की नाही अयोग्य आहे म्हणजे जप करायला अयोग्य आहे, द्विजो योग्योपी न क्वचित, द्विज होऊन तो योग्य नसला तरी देखील तृतीय विरिंचम, ब्रह्मदेवाला सोडून दुसरा कोणीही योग्य नाही. तस्मात तस्यैव हि अखिलम फलम, म्हणून त्या ब्रह्मदेवाला सगळं काही फळ मिळत असते गायत्री मंत्रापासून प्राप्त होणार. यः परो रजस, रजा हा तपती, जो रजगुणापासून श्रेष्ठ आहे तो तप्त होतो. स तुरीय पदेन प्रणवेन पद्यते. तिसरी पाद जे आहे की नाही ते म्हणजे चौथं जे पाद आहे त्या प्रणवानी, त्या पादाने प्रणवाला धरून मग तो जाणून घेतो असा अर्थ. ओम म्हणून ते तुरीय पाद आहे, ते तुरीय पदाने संपन्न असावं. म्हणजे ओंकाराशिवाय आपण जर मंत्र तीन पद जर म्हणलं तत् सवितुः वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि म्हणून असे असते ना, ते तीन पद जे आहेत की नाही ह्या तीन पदाला ओम लावला तर ते योग्य ठरतं. तृतीयम तुरीयम पदम ददृश इव अदृष्ट इव, तीन प्रकारचे हे पद जे आहेत ते ओम म्हणल्याशिवाय पाहिल्यासारखं होत नाही. त्याच्या अधीन असणारा असा तेजाचा पुंज सूर्यमंडलाच्या भोवतालून असतो, त्या सूर्यमंडलाच्या भोवताली दिसून येतो. सूर्यमंडल गो विष्णू सर्वेशां दृष्टवत्सिता, सगळ्यांच्या दृष्टीमध्ये पडणारा सूर्यमंडलामध्ये असणारा विष्णू परमात्माच असतोय. तस्मात विकिरण तेजो मंडलम, त्याच्यापासून उत्पन्न झालेलं जे तेजो मंडल आहे दृश्यते अखिलही, सगळ्यांना दिसून येतं. म्हणून त्रैविद्या माम उपासते, म्हणून भगवद्गीतेमध्ये हे सांगितलं. त्रैविद्य म्हणजे तीन वेदामध्ये विद्येने युक्त असणार असं सगळं काही दिसून येत असतं. सर्वम रजम सर्वाहा सर्वाम प्रकृती, सर्वम रजम म्हणजे काय? सगळं काही रजगुणाने युक्त असलेलं आहे, म्हणजे सगळे प्रकृतीने युक्त आहे. रंजनात प्रकृती प्रोक्ता रज, रंजना म्हणजे सगळ्यांना प्रकाशवंत करते किंवा आनंदित करते, याकरता प्रकृती ही सर्वश्रेष्ठ आहे. रज इत्येव, म्हणून तिचं नाव आहे, प्रकृतीचं नाव आहे रज. वैदिक लोक त्याच्यासाठी तिला रजाला गुणाला जे आहे वैदिकी लोक प्रकृती म्हणून म्हणतात. आणि त्या प्रकृतीपेक्षाही उत्तम असणाऱ्या कारणाने विष्णू परोरज म्हणून त्याला म्हणतात. तस्याप्युत्तमो विष्णू येतो आता हा परोरज हा, तैषा गायत्री तैषा गायत्री, त्याला गायत्री मंत्र म्हणतात. हे तस्मिन सूर्य दर्शते, सूर्य पादामध्ये याच्यामध्ये गायत्री मंत्रामध्ये दिसून येणारा परोरज या नावाचा विष्णू परमात्माच आहे प्रतिष्ठित. तद्धा एतत् सत्य प्रतिष्ठित, आणि ही गोष्ट सत्यामध्ये प्रतिष्ठित आहे. सत्य शब्द वाक्यामध्ये प्रतिष्ठान करून राहतात. चक्षुर्वय सत्यम चक्षुर्हे, चक्षुर्हि वै सत्यम, चक्षुष हे चक्षुरेंद्रिय हेच खरं आहे आणि चक्षुरेंद्रिय हे श्रेष्ठ आहे. तस्मात ते इदानीं दोन, जे दोन आहेत की नाही, एक डोळ्यामध्ये दिसणार बाहेर दिसणार, विवदमानावेताया एव विवदमानमो ए एयाताम, हे दोन्ही म्हणजे वादासाठी असतात, घेऊन स्थान घेऊन धरत असतात. हा आदर्शम म्हणजे मी पाहिलं म्हणून समजत, मी ऐकलं मी पाहिलं इत्यादी कसं दिसून येतो. भूयात तो अहम आदर्श, अहम आदर्शम मी पाहिलं इथे देखील जे म्हणतो तस्मा एव श्रद्धा, पण त्याच्यामुळेच आपल्याला श्रद्धा प्राप्त होते.
तद्वैत सत्यम, तेच त्याचं सत्यत्व आहे. बल, सत्य बळ म्हणून म्हणतात प्रतिष्ठा, त्या बळामध्ये प्रतिष्ठा असते. म्हणजे कोणत्याही माणसामध्ये बळ जे असते ते सत्य नामक प्रमाण वायुदेवामुळे किंवा त्या ह्याच्या सूर्यामध्ये असणाऱ्या सत्यतेमुळे प्राप्त होत असते. प्राणमय बलम तत् प्राणी प्रतिष्ठित. प्राण हेच बळ आहे आणि प्राणाला, ते प्राणामध्ये ते बळ राहत असते म्हणून. हम्म? साई ह्याम दासमार्यंत या जिजा सहस्कृतेन सहसा सहस्रता इत्यादी सांगितलं. म्हणून तट भट दर्शन सत म्हणून शब्दाने वाच्य असणारं बल वायुदेवामध्ये असतं. ते प्राण स्वरूपाने तिथे राहत असत. तस्मादाहुर बलम सत्यादो, म्हणून बळ हे सत्य शब्दाने म्हणजे प्रसिद्ध असते. आणि ते देणारा जीय इत्येवमेषा गायत्री. जीय हा, जीय जिवंत राहतो असा. जीय हा इत्येवमेषा गायत्री ध्यात्म. गायत्रीचं अध्यात्म स्वरूप म्हणजे असा आहे. तो त्यामध्ये बळ रूपाने राहत असतो. तो बळ रूपाने राहून सगळ्या व्यक्तींना देत असतो म्हणून तो जिवंत राहतो. हे गायत्रीचं अध्यात्म स्वरूप आहे. सा ह एषा गायत्र्या गयांस्तत्रे, गयांस्तत्रे प्राण. मग याप्रमाणे हे गया म्हणजे सगळीकडे राहणारे, सगळीकडे किन्नारे, तत्रे प्राण आणि त्याच्या तंत्रामध्ये प्राण वगैरे. गयांस्त तत्रे, तत्रे तंत्रे पाहिजे तिथं. प्रतिष्ठिता ताह एषा गयांस्तंत्रे प्राण. करेक्ट. गय शब्दाने वाच्य असणाऱ्या तंत्रामध्ये प्राण असतो. गयास्तत प्राणाः, गया हा म्हणजे आत राहणारे. तत्प्राणास्तत्रे, त्यामध्ये असणारे प्राण हे तत्र म्हणतात. तद्यद्गयास्तत्रे तस्मात् गायत्री नाम. त्याकरता गय स्वरूपाने तत्रे, तत्रे म्हणजे राहत. तत्रे तंत्रे दोन्ही एकच अर्थ आहे. तसा गायत्री नाम गायत्री. तंत्रे तत्रे राहत असतात. याकरता त्र गय त्यामध्ये राहत असतो म्हणजे याकरता गायत्री नाम या. यामेव अमुम सावित्री म्हणवाह. आणि त्याच गायत्रीला जे आहे सावित्री असं म्हणतात. एष सा य यस्मा, ही ती गायत्री आहे. सावित्री आहे. यस्मा अन्वाह न करता अशा रीतीने वारंवार चिंतन करतात. तसं प्राणास्त्र आहे ते. आणि तसं गायत्री सावित्री रूपाने असणाऱ्या गायत्रीला त्या उपासना केली तर सगळ्यांना रक्षण करते. त्राय रक्षण करते. अभिमानी असणाऱ्या गायत्रीचा मुख्य अभिमानी कोण आहे? अभिमानी तो गायत्र्या मुख्या श्री. मुख्यतः अभिमानी गायत्रीच आहे. गायत्री शब्दाची मुख्य अभिमानी कोण आहे तर लक्ष्मी. हरिकीर्तन ब्रह्मांड मुख्यतः ब्रह्माणी जे आहे ब्रह्माची पत्नी सरस्वती ते अमुख्य वृत्तीने. हम्म अमुख्य अतो ज्ञेयासा तू ब्रह्मांड ब्रह्मामध्ये ते राहत असते. तुमचं ब्रह्मदेवामध्ये राहत असते ब्रह्माणी. ब्रह्मा तो मुख्य गायत्री बरोबर असते. ब्रह्मा म्हणजे परमात्मा, मुख्य गायत्री शब्दवाच्य असणारा प्रभू. त्या मुख्य गायत्रीला जे आहे की नाही परोहृदय असं, परोहृदय ह्या नावाने आश्रय करून राहत असतो परमात्मा. सांगितलं तद्वा एतत् जगत सत्य प्रतिष्ठित. हे जग सगळं सत्यामध्ये प्रतिष्ठा करून राहत असते. भूमीर अंतरिक्षम देऊर इत्यादीना प्रस्तुत असतात. भूमी अंतरिक्ष द्यूलोक इत्यादी ठिकाणी प्रसिद्ध आहे ते. तद्वा एतत् जगत सर्व चक्ष सूर्याभिमानी. हे सगळं जग हे चक्रीमध्ये असणाऱ्या सूर्याच्या अभिमानाने युक्त आहे. सूर्य त्याचा अभिमानी. विराट म्हणून जे आहे की नाही विराट नाम विशेष आखे. विराट त्या नावाने विशेष नाव आहे त्याचं सर्वदा संपदे. विराट म्हणून विराट गायत्री म्हणजे की त्याच्यामुळे प्रसिद्ध होते. तेजा प्रतिष्ठितो वायू. तेज हा वायूमध्ये आश्रय करून राहत असतो. तस्मात बरोबर म्हणजे अगोदर वायूमध्ये आश्रय करून राहतो तो बलिष्ठ आहे.
सत्य इथे संप्रोक्त आणि त्याला सत्य असं म्हणतात. सस्मिन तन अस्मिन याती, जो त्याच्यामध्ये राहत असतो तो त्याकरता श्रेष्ठ आहे याचा अर्थ. याती वायू समाश्रितो देवी, वायू कोणाला देवीमध्ये आश्रय करून जातो. मुख्याम गायत्री नामिका, मुख्य असणाऱ्या गायत्री शब्दांनी वाच्य असणाऱ्या देवीमध्ये प्रतिष्ठा असतो. त्याच्या आत्मा आत्मनाम अधिपती, आणि ती काही की सगळ्या जीवात्म्यांना अधिपती असणाऱ्या अशा परमा परनावाच्या देवाला आश्रय करून राहत असते. परम आश्रिता प्राणानाम रक्षणादेव गायत्री, प्राणी इत्यादिकांचे रक्षण करत असते म्हणून ती गायत्री, म्हणून तिचं नाव आहे. सावित्रीच्या यमायाह, सावित्री देखील जी आहे, यामाह जिला म्हणतात ती, त्याच गायत्रीला सावित्री म्हणतात. तर विष्णू परतो रजः, म्हणून तो विष्णू परमात्मा ह्या दोघांच्याही पेक्षा श्रेष्ठ असल्या कारणाने परतो रजः, परात परम पुरुषम असं म्हणतात. हे शैव सा ही गायत्री सविता ही जनार्दन, त्या करता तीच गायत्री सविता शब्दाने वाच्य होती. जनार्दन देखील त्याचा अधिपती असतो. तस्माती सुयते सर्व, त्याच्यापासूनच सगळे जग सगळं प्रसूत होत असते. सर्व सावित्री तर तदा आश्रिता, सावित्री त्याला आश्रय करून राहत असते. आदित्य प्रतीकत्वात, आदित्य हा त्या गायत्री आणि सावित्री ह्या दोघांचे प्रतीक रूपाने असतो. सविता म्हणून त्या ते प्रतीक रूपाने असतात. याकरता सविता म्हणून त्याला सवितेति प्रकीर्तिता, म्हणून तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य मध्ये सविता पदाने वापरलेला आहे. तस्मात ही स्तूयते सर्वं सावित्री, तदाश्रिता आदित्य प्रतीकता, तिचं प्रतीक असल्या कारणे साविता म्हणून देखील त्या आदित्याला म्हणतात. प्रतिमायांच तत्शब्द, हा प्रतिमेमध्ये हा शब्द आहे. प्रयोज्य उपचारतः, उपचारामुळे त्याचा प्रयोग तसा होतो. हरे यस्मा हा, यस्मा आज विष्णुस्तां गायत्री जगदीश्वरा ब्रह्मणे तस्य सा प्राणान् सर्वदा याति.